आणि मी काय म्हणतेय ना जरा ऐका. अहो हे काय, म्हणजे कुठलीच गोष्ट सिरियसली घ्यायची नाही असं ठरवलंय का तुम्ही? एक गोष्ट 100 वेळेस सांगावी लागते तुम्हाला. हो माहितीये मला, मी सारखी मागे लागतीये म्हणून. पण काय हो, अहो आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि लग्नासारखा इतका महत्वाचा निर्णय तिच्यावर सोपवून कसा चालेल? हो हेही माहितीये की तुमचे निर्णय अगदी ठाम असतात. जगातला कुठलाच बाप असं म्हणणार नाही की जोपर्यंत तिला तिच्या आयुष्याच्या जोडीदाराचा म्हणजे लग्नाचा निर्णय घेता येत नाही तोपर्यंत तिचं लग्नाचं वय झालं नाहीये. काय लॉजिक आहे हे? लग्नाचं वय. आणि मला सांगा, हे लग्नाचं वय काय असतं? नाही, तुम्ही आणि तुमची लेक ठरवा आणि मला सांगा. आठवतंय ना, माझं तुमच्याशी लग्न झालं तेव्हा माझं वय फक्त 17 वर्षाचं होतं आणि हिचा जन्म झाला तेव्हा 19 वर्षांची होते मी. हो, कल्पना आहे, तो काळ वेगळा होता. पण ही काही लहान नाहीये, चांगली 26 वर्षांची घोडी झालीये. उत्तम शिक्षण आहे, चांगली सेटल आहे. अजून काय सेटलमेंट हवी आहे हिला? हे असं आहे तुमचं. काही बोलायला लागले ना की तुम्ही मला मध्येच थांबवत असता. त्यामुळे ना आता मी काही बोलणार नाहीये. तुम्ही आणि तुमची लेक तुम्ही ठरवा आणि मला डायरेक्ट निर्णय सांगा. आता या विषयावर मी तुमच्याशी काहीही बोलणार नाही. तो चहा घ्या, गार झाला तर पुन्हा गरम करून देणार नाही मी. काय माणूस आहे, अजिबात रिॲक्ट होत नाही. मलाच मेलीला सगळी काळजी.